नमस्कार मंडळी, कसे आहात? अपेक्षा करते तुम्ही छान मस्त आणि मजेतच असणार। आज ना आम्ही आलो होतो थंबनेलवरनं तर तुम्ही पाहिलंच आहे की आम्ही कुठे कुठे जातोय। मग बघा, येताना ना आम्ही खरं चंदनपुरीला जायचं होतं, पण आमचा फोटोग्राफरच आमची गाडी चालवत होते। मग ते म्हटलात की इकडे रोकडोबा हनुमान मंदिर आहे, ते पण खूप छान आहे आणि सगळ्या देवांचं दर्शन या मंदिरात होतं। मग आम्ही म्हटलो की चला आपण जाऊन येऊ। मग जाण्याच्या आधी त्याच्या बाहेर ना इतकी छान सोय केली होती त्यांनी, हातपाय धुण्याची पण छान सोय केली होती। मग नंतर आम्ही इकडे मस्त हनुमान महाराजचं मस्त दर्शन घेतलं। त्यानंतर मग तिकडे महालक्ष्मी पण होती, आपलं साईबाबाही होते आणि इकडे राम सीता लक्ष्मण असे सगळे होते। म्हणजे एकाच ठिकाणी आमचे सगळे देवांचं दर्शन झालं। दर्शन वगैरे एकदम छान झाले। थोडेफार आम्ही फोटो वगैरे घेतले आणि पुन्हा रस्त्याला आलो। मग रस्त्याला आल्यानंतर आम्ही पोचलो होतो इकडे चंदनपूरला आल्यानंतर मग आम्ही छान देवीची ओटी वगैरे घेतली आणि गेलो तर काय पत्रिका आम्ही विसरलो होतो। मग भावालाही बोलली की तू नंबर लाव, आणि गर्दी तर एवढी होती मग नंबरच लावा लागला होता। भावाला म्हटली तू नंबर लाव, तोवर मी पत्रिका घेऊन येते गाडीवरनं। मग मी बाहेर गेली, पत्रिका वगैरे लग्नाची घेऊन आली, तोवर आमचा नंबर लागलेलाच होता। मग छान या महाराजांनी मस्त आमची तिकडे पूजा वगैरे घेतली। माता की जय, बोला बानाई माता की जय, येळकोट येळकोट जय। आणि मग आम्ही छान दर्शन घेतलं बानो माळसाचंही। आणि माझ्या मम्मीने हे नवे देव केले होते ना, ते देवच इकडे आम्हाला जेजुरीला भेटवायचे होते। मग त्यांनी काही ती आम्हाला सांगितलं की हे तुम्ही बाहेर जा आणि तो भंडारा म्हणजे हे करा। मग आम्ही तिकडे बाहेर आलो आणि भंडारा घेतला। मग त्यांनी ती थोडीफार काही पूजा असते ती पूजाही केली। आम्हाला चारींना मस्त भंडाराही त्यांनी लावला आणि ते थोडंफार पूजा वगैरे असतं ती त्यांना ते बोलतात ते सगळं त्यांनी केलं। आणि एनकोट एनकोट जय मल्हार म्हणत होते आणि त्यांनी थोडं ते गाणंही म्हटलं त्यांनी। तुमच्या परिवारात खाऊन घ्यायचं म्हणजे तुमच्या इथलं कार्य पूर्ण होऊन जातं। काहीच नाही, तरी वगैरे काही भरायची गरज नाही। सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी त्याच्या हातात भंडारा दिला आणि एका पायावर उभा राहा आणि भंडारा मंदिराकडे फेक असं सांगितलं। व्यंकट व्यंकट जय मल्हार असं बोलायला सांगितलं आणि भंडारा फेकला आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं। त्यानंतर मग ते म्हटलं की देव नाचवा। मग आता नाचायला सुरुवात केली। छान चंदनपुरीचं मस्त दर्शन घेतलं आणि छान फोटो वगैरे काढले। पुन्हा मग ते सगळं काय भंडारा वगैरे करायचं असतं सगळं केल्यानंतर पुन्हा आम्ही रस्त्याला लागलो। आता आलो होतो आम्ही मालेगावला आणि तिकडे हे लोकेशन आम्हाला प्री वेडिंगसाठी मला तर पाहिजे तसं काही आवडलंच नाही। पण आता आलोच एवढ्या लांब आणि पैसे देऊन एवढं लोकेशन इतकं पाहिजे तसं एवढं भारी नव्हतं। पण म्हटलं एवढ्या लांब आलो आहे घरी जायला, आता पुन्हा वेळ नव्हता आणि लग्न लगेच जवळच आहे, म्हणून मग कसं का असो ना मग आम्ही फोटो म्हणजे प्री वेडिंग करायला सुरुवात केली। पहिल्यांदाच मग त्यांनी म्हटलं की वर्दीचा ड्रेस घाल आणि साडीचं कसं, मग साडी वगैरे घातल्यानंतर ड्रेसच राहील म्हणजे ड्रेस पटकन चेंज करता येईल, म्हणून सगळ्यात आधी ना साडीवरच सगळे फोटो वगैरे काढले आणि मग आलो। पहिल्या स्टार्टिंगलाच आम्ही सगळं म्हणजे पाहून घेतलं की आम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय, मग कुठे कुठे कसे फोटो काढता येतील असं फोटोग्राफर पण त्यांनी पाहून घेतलं आणि ते त्यांचे फोटो वगैरे काढणं चालूच होतं। म्हटलं मग चला तोवर ना आपण पण छान ड्रेस वगैरे घालून घेऊ आणि आपल्या मोबाईलमध्ये तरी आपण फोटो काढू। मग माझंही चालणं फोटो वगैरे केले मी आणि मग आर्यालाही सांगितलं। आर्या आणि आम्ही दोघांनी मस्त माझे फोटो आरू पण काढू लागत होती। मग त्यानंतर मग भरपूर वेळ झाला, कपडे चेंज करा, हे करा ते करा, सगळे ड्रेस वगैरे चेंज करण्यात मग त्यांचे 3-4 ड्रेस होते ते पण चेंज करून त्यांचे फोटो काढणं चालू होतं आणि मग इकडे त्यांचे फोटो चालायचे। मग तोवर आम्हाला जर बोर झालं मग मी आणि आर्या पण मस्त आमचे फोटो वगैरे व्हिडिओ काढायचो। आणि म्हटलं चला एवढे ड्रेस आणलेच आहेत तर मग काही ड्रेस मी पण घातले आणि माझे पण फोटोग्राफरने मस्त छान फोटो काढले आणि खरंच इतकं छान वाटलं ना। मी पहिल्यांदाच असं प्री वेडिंगचे फोटो वगैरे बघते
नाही तर आतापर्यंत मी कुणाचे पाहिले पण नव्हते आणि कधी लोकेशनला गेलेली पण नव्हती. पण इकडे आलो ना, म्हणजे आम्हाला डेचं तर काही एवढं आवडलं नाही, पण नाईटचं खरंच इतकं छान लोकेशन वाटायचं ना, ते लाईटिंग वगैरे लावून खूप छान वाटायचं. मग हा ड्रेस मी पण ट्राय केला, 2-3 मस्त रील बनवून घेतले आणि हे बाकीचे सगळे ना आरूनेच माझे व्हिडिओ काढले. नंतर आरूचे पण भरपूर फोटो वगैरे आम्ही काढले आणि मग ते त्यांचे ड्रेस वगैरे चेंज करायचे तोवर ना मग फोटोग्राफर माझे छान फोटो काढून घेत होते आणि 2-3 असे मी रील पण बनवून घेतले, काही नॉर्मल साधे व्हिडिओ पण बनवून घेतले. खरंच खूप छान अनुभव आला. त्यानंतर मग आर्याचेही फोटो काढायचे होते, मग मी ड्रेस चेंज करायला जायची तोवर आर्याचेही काढणं होऊन जायचं. म्हणजे असं करून आम्ही सगळ्यांनी मस्त छान फोटो वगैरे काढलं. त्यांचं झाल्यानंतर मग इकडे आमचं एवढंच लोकेशनला माझाही फोटो राहिला होता. जाता जाता म्हटलं चल आपण ड्रेस वगैरे चेंज करू आणि आपल्या पहिल्या अवतारात येऊ म्हटलं. मग आमचं म्हणजे सगळं झालं. त्यानंतर मग ते पॅकिंग चालू होती तोवर ना मग आम्ही पण आर्याला म्हटलं चल आपण पण इकडे मस्त एक राऊंड मारून येऊ. मारायला आलो तर इथं डॉगी दिसला. डॉगी खरंच इतका छान होता ना, तो आमच्या शेजारचा डॉगी जसा होता ना सेम तसाच डॉगी दिसत होता. मग त्याचाही छान व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर मग आम्ही घराकडे निघालो. त्याने सगळे पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून घेतले की ड्रेस वगैरे घड्या वगैरे घालून आम्ही सगळं पॅक केलं आणि पुन्हा मग घरी यायला निघालो. तर मग रस्त्यात वेळ झालेलाच होता असाही. म्हटलं रस्त्यात काहीतरी जेवण करू. मग इकडे हॉटेलला थांबलो आणि जेवण वगैरे केलं आणि तिकडे म्हणजे एक ना आम्ही वांग्याची भाजी आणि शेवगाच्या शेंगाची भाजी मागवली. मला तर वांग्याची भाजी आवडत नाही, पण तिकडे त्या हॉटेलमध्ये ना खरंच म्हणायला गेलं तर वांग्याची भाजी छान होती. शेवगाच्या शेंगची भाजी काही एवढी आवडली नाही, पण मग आम्ही मागवलं होतं. म्हटलं चला जेवण वगैरे करून घेऊ, असाही वेळ होतोय घरी जायला. मग जेवण वगैरे केलं आणि घरी निघालो. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर फ्रेंड. बाय.